विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. विधान भवनामधल्या दालनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवारांमध्ये भेट. कॅबिनेट बैठक सोडून शिंदे पवारांच्या भेटीला महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी बैठक झाल्यानंतर पवार शिंदेंच्या दालनामध्ये गेले. पवारांच्या आमदारांची शिंदेंच्या कार्यालयामध्ये बैठक. जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, उत्तम जानकर यांच्यासह इतर आमदारांची उपस्थिती, तर रोहित पवार मात्र अनुपस्थित. भाजपसोबत न जाण्याची काही दिवसांपूर्वीच रोहित पवारांची आहे प्रतिक्रिया. डोंबिवलीमधील शिंदेंच्या शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रेला अटक. शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना मारहाण करणं भोवलं. रमेश म्हात्रेला नगरसेवक पदावरून बरखास्त करून त्याची धिंड काढा. शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे आक्रमक. मला शिव्या द्या पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. कनेक्टिंग लिंकवरील दरड कोसळण्याच्या घटनेवरून झालेल्या टीकेनंतर मुख्यमंत्री फडणवीस सभागृहामध्ये संतापले. ज्यांना कुत्रा विचारत नाही ते मुख्यमंत्र्यांना शिव्या देतात. राज्याची बदनामी करणाऱ्या भाडोत्रींना सोडणार नाही, फडणवीसांचा इशारा. पिंपरी चिंचवडच्या मुळशी कचरा डेपोमध्ये मोठी दुर्घटना. घनकचरा डेपोची 3 मजल्यांची इमारत कोसळली. 17 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली. बचाव कार्य सुरू. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून मुळशीमधील इमारत दुर्घटनेचा आढावा. दुर्घटनेमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासह जखमी व्यक्तींवर तातडीनं उपचार करण्याच्या सूचना. वसई विरारसह नालासोपारा परिसरात सलग 5व्या दिवशीही पूरस्थिती. लोकांचा रुळावरून चालत प्रवास सुरू. वीज पुरवठा ठप्प असल्यामुळे पाणीही मिळेना. नागरिकांचे हाल. वसई विरारमध्ये सध्या पावसाची गंभीर स्थिती. 72 तासात 672 मिलीमीटर पाऊस झाला. मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निधी दिला. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. रत्नागिरीच्या खेडमध्ये पाताळी नदीला पूर. बोरघर परिसरातील वाड्यांमध्ये पाणी शिरलं. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून. नाशिकमध्ये गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. रहिवासी भागामध्ये पाणी. अमरधामकडे जाणारा मार्ग बंद. महापालिकेने सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी उभारलेलं तात्पुरतं ऑफिस वाहून गेलं. नाशिकच्या मुसळधार पावसामुळे भीषण स्थिती. मिलिंदनगर परिसरात घरांमध्ये घाण पाणी शिरलं. नासर्डी नदीला आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत. खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात 27,000 क्युसेक्सना पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. प्रवाह वाढल्यामुळे भिडे पूल पाण्याखाली. खडकवासला धरणाच्या विसर्गामुळे पुण्यातील एकतानगर जलमय. 10 ते 12 सोसायट्यांमध्ये मुठा नदीचं पाणी. जनजीवन विस्कळीत. वाहनं पाण्याखाली. पुणे आणि रायगडला जोडणारा प्रमुख तामिणी घाटामधील रस्ता खचला. डोंगरवाडीजवळ रस्त्याला भगदाड पडून खालचा भराव वाहून गेल्याचा प्रकार. मार्गानं कुणीही प्रवास न करण्याचं प्रशासनाचं आवाहन. रायगडच्या कर्जतमध्ये मुसळधार पावसानंतर उल्हास आणि चिल्लार नदीला पूर. शेलू गावामध्ये उल्हास नदीचं पाणी शिरलं तर आंबिवली नदीचा बांधारा फुटल्यामुळे पूरस्थिती. नागरिकांची सुखरूप सुटका. मुंबईला पावसाचा येलो अलर्ट. अंधेरी, जोगेश्वरी, मालाड परिसरात पावसाच्या सरी. अंधेरीमध्ये झाड कोसळून 1 व्यक्ती जखमी. आळंदीमधील 4 पूल अद्यापही बंद. स्ट्रक्चरल ऑडिट नंतरच पालखीचा अंतिम मार्ग निश्चित होईल. पूल सुरक्षित नसल्यास पालखी मरकळ रोड मार्गे नेण्याचा पर्यायी मार्ग अवलंबला जाईल. पालखी सोहळा प्रमुख राजेंद्र उमाप यांची माहिती. पुण्याच्या आळंदीमधून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान. विठुरायाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींच्या भक्तिरसात पालखी पंढरीच्या दिशेनं. इंद्रायणीच्या पूरस्थितीमुळे यंदा आळंदीमध्ये वारकऱ्यांना येण्यास मनाई. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.